नमस्कार, मी प्राध्यापिका विद्या अवचट, उपप्राचार्य कला शाखा सप महाविद्यालय। मी आज आपणाला आमच्या सप महाविद्यालयाच्या कला शाखेची थोडक्यात ओळख करून देणार आहे। सुरुवात करूयात आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून। महाराष्ट्रामधलं मला असं वाटतं की एकमेव असं कॉलेज आहे की इथे 12 विषयांचं स्पेशलायझेशन आहे। ह्याच्यामध्ये लँग्वेजेस आणि सोशल सायन्सेस यांचा अंतर्भाव होतो। या आपल्या ह्या विषयांबरोबरच आपण कला शाखेच्या वतीने की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करतो आणि या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये कला मंडळ, वादसभा ह्या महाविद्यालयातर्फे चालवल्या जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथले जे कला शाखेमधले जे विविध विभाग आहेत ते फक्त आपला पुस्तकी अभ्यासक्रमच शिकवतात असं नाही, तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या विषयामधलं जे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त जे काही ज्ञान आहे ते ज्ञान पण देतात आणि त्यामुळे संशोधन किंवा इतर काही स्पर्धा यांच्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपल्याला झालेला दिसतो। आणि हे सर्व जे काही होतं ते फेस्ट म्हणजे ही आपल्याला सप महाविद्यालयाची एक युनिक आयडेंटिटी मानता येईल की कला शाखेच्या प्रत्येक विभागातर्फे वेगवेगळ्या फेस्ट घेतल्या जातात आणि ह्या फेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विद्यार्थ्यांनी ऑर्गनाईज केले जातात। त्यामुळे विद्यार्थी फेस्टचा विषय ठरवतात, पण शिक्षकांची मदत ही होतच असते। शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या विषयावर एखाद्या थीमवर आपले हे फेस्ट दरवर्षी ऑर्गनाईज करतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना त्यांचं नेतृत्व गुण किंवा त्यांचे रीडिंग रायटिंग स्किल्स, वेगवेगळे जे स्किल्स आहेत की जे आत्ता आपल्याला व्यावसायिक जगामध्ये किंवा आपल्याला समाजामध्ये वावरत असताना जे काही कौशल्य आवश्यक असतात त्या कौशल्यांची ओळख या किंवा कौशल्यांची सुरुवात ही या फेस्टमार्फत होते। म्हणजे मी असं म्हणेन की माझे हे सगळे विभाग तुम्हाला शैक्षणिक ज्ञान तर देतातच, तुमचा शैक्षणिक विकास तर करतातच, परंतु आत्ताच्या ह्या काळामध्ये तुम्हाला आवश्यक असणारे जे काही विविध कौशल्य आहेत त्या कौशल्यांची ओळखही देतात। याबरोबरच कला शाखेमधलं आणखीन एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे ते म्हणजे आपलं इथलं विद्यार्थी आणि शिक्षक रिलेशन, की आपले हे सगळे शिक्षक म्हणजे मी असं सगळे सप महाविद्यालयामधले शिक्षक म्हणेन, माझे हे सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्याच हिताचा विचार करतात। त्यांच्यामधले जे काही विद्यार्थी शिक्षक संबंध आहेत ते अत्यंत सुरक्षित आणि विद्यार्थी केंद्रित आहेत। त्यामुळे कधीही तुम्ही कुठल्याही शिक्षकांना फोन करून किंवा तुमच्या तासांच्या वेळांव्यतिरिक्त महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला ते सातत्याने गायडन्स करतात। त्यामुळे विद्यार्थी शिक्षक हे अत्यंत चांगले संबंध हे आपल्याला सप महाविद्यालयामध्ये दिसतात। त्यामुळे मी असं म्हणेन की आपला हा जो कॅम्पस आहे तो जसा सुंदर स्वच्छ तसाच तो सुरक्षित आहे। त्यामुळे सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित कॅम्पससाठी सप महाविद्यालय हे ओळखले जातं। कला शाखेबद्दल मी भरभरून बोलू शकते कारण महाविद्यालय इतकीच ही कला शाखा जुनी आहे। म्हणजे 1916 सालीच कला शाखेमधले संस्कृत, तत्त्वज्ञान यासारखे विषय, इंग्रजी यासारखे विषय सुरू झाले। या आपल्या महाविद्यालयामध्ये आपण जशा पारंपरिक भाषांचं ज्ञान देतो तसंच जर्मनसारख्या पाश्चात्य भाषेचंही ज्ञान महाविद्यालयामध्ये दिलं जातं। सामाजिक शास्त्रामधले तर सर्वच विषय इथे शिकवले जातात, असा कोणताही विषय नाही आहे की तो इथं नाही आहे आणि हे सर्व विषय विद्यार्थीप्रिय आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन इथे विद्यार्थ्यांना केलं जातं। त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी आपला महाविद्यालयाच्या कला शाखेतील वेगवेगळ्या विषयांचा MOU झाल्यामुळे की NGOमध्ये मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात। त्याचबरोबर दूरदर्शन, आकाशवाणी यासारख्या माध्यमांमध्ये कशा पद्धतीने आपण जॉब करू शकतो याचंही ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं। त्यामुळे कला शाखा ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारचा विकास करते आणि अशा या कला सप महाविद्यालयातील कला शाखेमध्ये कोणत्याही विषयाला, आपल्या आवडीच्या विषयाला तुम्ही प्रवेश घेऊ शकतात आणि हे जे विषय आहेत हे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकवले जातात। ज्याच्यामधले पदव्युत्तर स्तरावर जे विषय आहेत ते समाजशास्त्र, इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र। तर
रिसर्च ज्यांना कोणाला पुढे रिसर्च करायचा असेल त्यांच्यासाठी भूगोल, इकॉनॉमिक्स आणि मानसशास्त्र हे आमचे विषय हे कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्याला म्हणजे शैक्षणिक विकास, संशोधनात्मक शैक्षणिक विकास करायचा असेल तर सप शिवाय दुसरा पर्याय नाही. इथल्या फॅकल्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर माझ्याकडे कला शाखेमध्ये 13 ते 14 हे प्रोफेसर्स आहेत, 10 ते 12 हे ॲसोसिएट प्रोफेसर आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर पण आहेत. हे सर्व क्वालिफाईड आहेत, म्हणजे नुसतंच त्यांच्या डिग्र्या आहेत असं नाही, तर ते स्वतः माझी जी फॅकल्टी आहे त्या सगळ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा अद्ययावत पद्धतीने, असंच म्हणेन मी, अद्ययावत पद्धतीने झाल्यामुळे ते त्यांच्या विषयांमध्ये जसे तज्ज्ञ आहेत तसेच ते इतरही विषयांमध्ये ऑलराऊंडर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास हे ते तेवढाच आत्मविश्वासाने करत असतात. सप महाविद्यालयामधला तुमचा प्रवेश हा तुम्हाला निश्चितच पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने एक पायाभरणीचा किंवा एक निश्चितच चांगला ठरेल याची ग्वाही मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना देऊ इच्छिते. धन्यवाद.